हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 आणि त्यामधला 19 चॅप्टर आहे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड म्हणजेच अन्न घटक. तर हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहेत या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे तेव्हा नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो चला स्टुडंट्स, आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट्स द सोल्युशन. आणि याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, द बॉडी रिक्वायर्स ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ प्रोटीन. म्हणजे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन म्हणजेच प्रथिनाची गरज का असते. ओके, आणि याचा आन्सर बघा. जस्ट ॲज स्टोन्स अँड ब्रिक्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स नीडेड फॉर वॉल. म्हणजेच जसं एखादी भिंत बांधण्यासाठी दगड आणि विटा लागतात, प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी. त्याचप्रमाणे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने हे सुद्धा आपल्या बॉडी बिल्डिंगसाठीचे गरजेचे आहेत. द बॉडी अंडरगोज विअर अँड टिअर कंटिन्युअसली. म्हणजेच आपल्या शरीराची झीज ही सतत होत असते. समटाइम्स इट गेट्स इंज्युअर्ड. एखाद्या वेळेस आपल्याला जखम होते. But the healing and repair of our body goes on all the time without our being aware of it. परंतु आपल्या शरीराची जी झीज होत आहे किंवा एखाद्या वेळेस जखम झाली तर ती भरून काढण्याचं काम हे या प्रोटीन म्हणजेच प्रथिनांमार्फत होत असतं. Therefore, proteins are necessary for the purpose फॉर दॅट पर्पजेस डाएट. म्हणजे यासाठीच आपल्या आहारामध्ये प्रोटीन असणे आवश्यक आहे. नाउ नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. आणि यामध्ये फर्स्ट, वाय आर चिल्ड्रेन टेल टू ड्रिंक मिल्क एव्हरी डे. तर लहान मुलांना रोज दूध पिण्यास का सांगितले जाते. And see the answer. Children are growing tall and hence their bones are also growing. तर लहान मुलांची वाढ ही सातत्याने होत असते. त्यांची उंची, त्यांच्या हाडाची वाढ ही होत असते. कॅल्शियम इज नीडेड फॉर स्ट्रॉंग बोन्स. तर ह्या हाडांची वाढ होण्यासाठी किंवा हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. Hence, children need to get large amount of calcium for a proper growth of bones. म्हणजेच लहान मुलांना त्यांच्या हाडाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते आणि हे जे कॅल्शियम आहे हे दुधामध्ये असते. मिल्क इज अ सोर्स ऑफ कॅल्शियम विच कॅन सप्लाय द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ कॅल्शियम नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ बोन्स. ओके, तर दुधामध्ये कॅल्शियम चे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. Therefore, children are told to drink milk every day. Next, third question. Give two sources of each of the following constituents. तर त्यांनी काही अन्न घटक दिलेले आहेत, तर त्याचे सोर्सेस, त्याचे स्रोत कोणते आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. आता इथे बघा, मिनरल्स म्हणजे खनिज. तर खनिजे कशामध्ये असतात. सो त्याचं एकतर मिल्क आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्यांमध्ये. देन प्रोटीन्स, प्रथिन कशामध्ये असतात. एग्स अँड पल्सेस, अंडी आणि सर्व प्रकारच्या डाळींच्या मध्ये प्रोटीन्स असतात. आणि स्टार्च म्हणजेच पिष्टमय पदार्थ. तर हे पोटॅटो म्हणजे आपलं बटाटा आणि ज्वार या दोघांच्या मध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. फोर्थ क्वेश्चन आहे, फिलिंग द ब्लँक्स. याच्यामध्ये ए, डॅश इन अवर फूड गिव्ह अस द एबिलिटी टू रेजिस्ट डिसीजेस. म्हणजेच आपलं जे अन्न आहे याच्यामध्ये कोणता असा पदार्थ आहे किंवा कोणता असा सोर्स आहे की जो आपल्याला आजारापासून
लढण्यासाठी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. तर प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड फॅट्स, तर यातला बी ऑप्शन जो आहे विटॅमिन्स इन अवर फूड गिव्स अस द ॲबिलिटी टू रेजिस्ट डिसीजेस, तर विटॅमिन्स पासून आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. बी, कॅल्शियम मेक्स अवर बोन्स डॅश, मग ऑप्शन दिलेला आहे स्ट्रॉंग, वीक अँड स्मूथ. तर ऑब्विसली ऑप्शन ए हा करेक्ट येणार. कॅल्शियम पासून आपली हाडे मजबूत बनतात. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. Question C. Foodstuffs that taste sweet contain various kinds of. तर जे गोड पदार्थ आहेत याच्यामध्ये कोणता फूडस्टफ असतो, म्हणजे कोणता अन्न घटक असतो? शुगर्स, जॅगरी आणि हनी. तर जे सगळे गोड पदार्थ आहेत याच्यामध्ये शर्करा असते. तर आपला आन्सर येणार ए, शुगर्स म्हणजे शर्करा. Question D. A diet that provides all the constituents of food in the right proportion is called a dash diet. तर असा अन्न की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्न घटक समावेश केलेले असतात राईट प्रोपोर्शन मध्ये, म्हणजेच बरोबर अशा प्रमाणामध्ये. तर अशा प्रकारच्या आहाराला काय म्हणलं जातं? इरेग्युलर, रेग्युलर और बॅलन्स्ड. तर यातलं सी ऑप्शन जो आहे बॅलन्स म्हणजे संतुलित आहार म्हटलं जातं. चलो स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच इतर कोणत्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 5th क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये ए, ऑफ व्हॉट यूज आर द शुगर्स दॅट वी गेट फ्रॉम द डायजेशन ऑफ स्टार्च. ओके, तर इथे स्टार्च म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ. तर पिष्टमय पदार्थांच्या मध्ये जी शर्करा असते या अशा पिष्टमय पदार्थांचं डायजेशन झाल्यामुळे आपल्या शरीराला काय मिळतं किंवा त्याचा काय उपयोग होतो? आणि आन्सर बघा. द शुगर्स ऑब्टेन्ड फ्रॉम डायजेशन ऑफ स्टार्च burns slowly in our body and release energy which is necessary for doing various works. तर अशा या स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थामध्ये जी शर्करा असते याचं डायजेशन झाल्यानंतर त्यामधून आपल्या शरीराला एनर्जी मिळते जी की आपल्याला सर्व कामं करण्यासाठी उपयोगी असते. बी, नेम द सोर्सेस ऑफ फायबर इन अवर डाएट. फायबर्स म्हणजेच काय? तर तंतुमय पदार्थ. तर तंतुमय पदार्थाचे असे कोणते कोणते सोर्सेस आहेत जे आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत? सोर्सेस ऑफ फायबर्स इन अवर डाएट आर सिरियल्स म्हणजे वेगवेगळी धान्य, लाईक व्हीट, ज्वार, बाजरा एक्सेट्रा, from which we make chapati or bhakri, and all the fruits and vegetables that we eat. त्याचबरोबर सगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या यामधून सुद्धा फायबर्स मिळते. सी, व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की कर्बोदक म्हणजे नेमकं काय? सो बघा, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड्स लाईक स्टार्च, fibers and sugars that provide energy to our body are called carbohydrates. म्हणजेच कर्बोदके याला कोणाकोणाला त्याच्यामध्ये घटकांचा समावेश असतो? पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि शर्करा. तर हे सगळे जण मिळून जे आपल्या शरीराला एनर्जी मिळवली जाते त्यालाच कार्बोहायड्रेट्स असं म्हणतात. नेक्स्ट आहे डी, व्हॉट इज मेन बाय मालन्यूट्रिशन. आता इथे मालन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण म्हणजे काय हे विचारलेलं आहे. ओके, तर इथे मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. सी द आन्सर. अवर डाएट शुड सप्लाय वेरियस कॉन्स्टिट्युएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, vitamins and minerals in the right proportion for proper nourishment and growth. ओके, तर आपल्या आहारामध्ये हे सगळे प्रकारचे अन्न घटक असतील तर आपल्या शरीराची वाढ ही व्यवस्थित होते.
इफ द डाएट टेकन लॅक्स इन सम कॉन्स्टिट्यूएंट ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. समजा आपल्या आहारामध्ये यापैकी जे अन्न घटक आहे यातला जास्त कालावधी साठी जर मिळालाच नाही, ते अन्न घटक आपल्याला मिळाले नाहीत, द पर्सन डज नॉट गेट प्रॉपर नरिशमेंट, दिस लीड्स टू कंडिशन कॉल्ड मालन्यूट्रिशन. आणि तसा ते अन्न घटक जर आपल्या शरीराला मिळाले नाहीत तर त्यापासून कुपोषण होतं. मालन्यूट्रिशन हॅज सिरियस कॉन्सिक्वेन्स ऑन हेल्थ, तर त्याचा आपल्या आरोग्यावरती गंभीर असा परिणाम होतो. लॅक ऑफ सफिशियंट क्वांटिटीज ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स लीड टू स्टर्न ग्रोथ. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये कॉलम ए अँड कॉलम बी. सो एक कॉलम ए मध्ये जे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड आहेत ते दिलेले आहेत आणि त्याचे सोर्सेस हे कॉलम बी मध्ये दिलेले आहेत. सो याच्यानुसार आपल्याला पेअर्स मॅच करायचे आहेत आणि आपला आन्सर हे असा आहे. फॅट्स आपल्याला ऑइल म्हणजे जे सर्व प्रकारची तेल आहेत किंवा तेलबिया आहेत त्यापासून आपल्याला फॅट्स मिळतात. प्रोटीन फ्रॉम पल्सेस म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी. विटामिन्स कशापासून? ब्रॅन ऑफ सिरियल्स म्हणजे धान्यांच्या पासून. मिनरल्स हे मिनरल्ससाठी काय आहे? आयर्न. आणि स्टार्ची फूड्स म्हणजे पिष्टमय पदार्थ हे ज्वार या सोर्स पासून आपल्याला मिळतात. ओके, सो अशा पद्धतीने हे पेअर्स आपण मॅच केले आहेत. तर चला स्टुडंट्स, इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आहे ही नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू, बाय बाय.